जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। कोपरगाव येवला रस्त्यावर येवला तालुक्यातील नांदेसर शिवारात असलेल्या कृष्णा इन्झिटेक कंपनीचे दूषित पाणी नाटेगाव बदापूर शिवारातील मोती गारदा नदीपात्रात सोडल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरीचे पाणी दूषित होऊन नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय। तसेच मोती गारदा नदीपात्राजवळील नानासाहेब महिपत मोरे यांच्या खासगी बंधाऱ्यातील सोडलेले मासे हे मृत पावले आहेत व दूषित पाण्याने शेती नापीक होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। या दूषित पाण्यासंदर्भात संबंधित शासकीय कार्यालयाशी पत्रव्यवहार केला असून मृत माशांचे पंचनामे ग्रामसेवक तलाठी व मंडलाधिकारी बदापूर पशुवैद्यकीय अधिकारी येवला यांनी केले असून ग्रामपंचायत बदापूर कार्यालयाने कृष्णा इन्झिटेक कंपनीला 7 दिवसात दूषित पाण्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे। दूषित पाण्याची विल्हेवाट न लावल्यास परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। नानासाहेब मोरे, आम्ही राहणार बदापूर। या वर्मा इंडस्ट्रीच्या दूषित व केमिकल युक्त पाण्यामुळे आमच्या शेती पिकाचे व जे मासे वगैरे पाळलेले होते, जे पिल्लांचे एवढे जादा नुकसान झाले की लाखो प्रमाणात माशांचे पिल्लं मेले गेली आणि जे 4-4, 5-5 किलोवाले मासे सुद्धा मेले त्याच्यामध्ये। आता सध्या परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की आमच्या जनावरांच्या पिण्याचा प्रश्न, आमच्या स्वतःचा पाण्याचा पिण्याचा प्रश्न आणि शेती पिकाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। याच्यापासून आमच्या जनावरांचा तर असा मुश्किल प्रश्न झालेला आहे, पाण्याचा बिकट प्रश्न झालेला आहे। 5-5, 10-10 किलोमीटरवरनं पाणी टँकरने किंवा टिपड्यामध्ये पाणी आणून त्यांना पाजण्याची वेळ आलेली आहे। मोपेडवरून एक तरुण जात असताना कोल्हार-घोटी राज्यमार्गावरील औरंगपूर अंबड फाट्या दरम्यान अचानक स्फोट झाला। उंच हवेत देखील एक स्फोट झाला। स्फोट हा इतका मोठा होता की बघणारे हादरलेत। यात मोपेडचे 2 तुकडे झालेत। या घटनेत तरुण 50 फूट हवेत फेकला गेला। तो जबर जखमी झाला असून त्याला अकोले येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मंगळवारी पेढे विक्री करणाऱ्या दुकानांवर छापे मारले। पेढ्यांचे नमुने संकलित केले। काही ठिकाणी विकल्या जाणाऱ्या पेढ्यांवर बुरशी आढळल्याने आणि त्याबाबत तक्रारी असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे। हे नमुने तपासणीत खाण्यास अयोग्य आढळल्यास दुकानदारांवर कारवाईचे करण्याचे संकेत अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मंगळवारी पेढे विक्री करणाऱ्या दुकानांवर छापे मारले। पेढ्यांचे नमुने संकलित केलेत। काही ठिकाणी विकल्या जाणाऱ्या पेढ्यांवर बुरशी आढळल्याने आणि त्याबाबत तक्रारी असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे। हे नमुने तपासणीत खाण्यास अयोग्य आढळल्यास दुकानदारांवर कारवाई करण्याचे संकेत या पथकाने दिले। साईच्या नगरीत विकले जाणारे पेढे या निमित्ताने पुन्हा चर्चेत आले आहेत। पर्यावरण संवर्धनाचा वसा हाती घेत जिल्हा परिषदेने यंदा तब्बल 10 लाख वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे निश्चित केले आहे। त्यासाठी झेडपीचे सर्व विभाग तसेच सामाजिक संघटनांनीही पुढाकार घेतलाय। गेल्या वर्षी 7 लाख वृक्षांची लागवड यशस्वी झाल्यानंतर यंदा अधिक व्यापक नियोजनासह हरित जिल्ह्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेत। महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली होती। मात्र सध्याच्या युती सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही अपुरी असून त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत। राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची गरज असताना केवळ घोषणाबाजी करण्यात आली आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। पावसाळा सुरू झाला असतानाच पारनेर शहरातील मुख्य चौक आणि निवासी भागांमधील गटारींची अवस्था बिकट झाली आहे। पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्व लहान मोठ्या नाल्यांची आणि गटारींची तातडीने साफसफाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। नगरपंचायत प्रशासनाने या गंभीर समस्येकडे वेळीच लक्ष देऊन स्वच्छता मोहीम हाती घ्यावी अशी अपेक्षा देखील व्यक्त होत आहे।
जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरू होणार आहे. मात्र नव्या कायद्यानुसार 10 वर्ष संचालक पद भूषवलेल्या संचालकांना या निवडणुकीत विश्रांती घ्यावी लागणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे नव्या संचालक मंडळात अनेक नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. या नव्या संचालक मंडळात विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह डॉक्टर सुजय विखे पाटील यांचाही समावेश असेल का, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. पाथर्डी येथील मूळ रहिवासी आणि सध्या ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे वास्तव्यात असलेल्या आदिती शिदोरे हिने क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तेथील 19 वर्षाखालील राज्य क्रिकेट संघात स्थान मिळवले. अविनाश शिदोरे यांची कन्या असलेली आदिती वयाच्या 11व्या वर्षापासून क्रिकेट खेळत असून वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तिने सातत्याने सराव केला. सिडनीमध्ये शिक्षण घेत असतानाच तिने विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत अनेक पुरस्कार मिळवले आहेत. तिच्या खेळातील कौशल्यामुळे राज्यस्तरीय संघासाठी तिची निवड झाली आहे. क्रिकेट सोबतच तिने जलतरण स्पर्धेत सुवर्ण पदकही जिंकले. आदितीच्या या यशाबद्दल कुटुंबीय, नातेवाईक, विविध संस्था आणि तिचे आजोबा सरपंच शिदोरे यांनी अभिनंदन करून गौरव व्यक्त केलाय. कर्जत तालुक्यातील घालवडी शिवारातील कुकडी कालव्याच्या येसवडी चारीत बुधवारी सकाळी एका 55 वर्षीय पुरुषाचा आणि 65 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आवर्तनासाठी सोडलेल्या पाण्यात हे दोन्ही मृतदेह दिसून आल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आणि पुढील तपासासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. धालवडीचे पोलीस पाटील सुनील पंडित आणि कुळधरणाचे शेतकरी गणेश जगताप यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. मृतांचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.